जय शिवराय मित्रांनो, मगाशी आपण एक लाईव्ह घेतला होता. त्या लाईव्हमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट आवाजाच्या बाबतीत होत्या की आवाज आला नाही आहे. मॉडेलचा तो लाईव्ह होता आणि त्या लाईव्हमध्ये सांगितल्याप्रमाणे वातावरण देखील सक्रिय होत होतं, पण आवाज नाही आल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता फेस लाईव्ह बनवत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 गोष्टींचा महत्त्वाचा उलगडा करणार आहोत. पहिले म्हणजे आज 11 सप्टेंबर कुठल्या भागांमध्ये पाऊस आहे. दुसरे म्हणजे येणाऱ्या 2 दिवसामध्ये किंवा आजपासून बऱ्याच ठिकाणी विश्रांती देखील पाहायला मिळणार आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की स्थानिक वातावरणाचा पाऊससुद्धा ह्या काळामध्ये होत राहणार आहे. तो भाग कोणता आहे आणि ज्या वेळेस पुन्हा परतीचा प्री मान्सून येणाऱ्या 20-21 पासून सुरुवात करतोय, तो पहिला टप्पा कोणता आहे आणि त्याची सुरुवात कशा प्रकारे आहे या बाबतीमध्ये. तर सुरुवात करूयात आजची कंडिशन. मित्रांनो, आजसुद्धा नागपूरच्या उत्तर भागांमध्ये सावनेर, कटोल असेल किंवा आणखीन दक्षिण वगैरे भागांमध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा आणि LP प्रेशरचा जो पाऊस आहे तो उत्तर भागांमध्ये प्रवेश करणार आहे. तर ह्याची जी सुरुवात आहे दुपारनंतर कोणत्याही टायमिंगला सुरुवात करेल. सध्या त्या भागांमध्ये वातावरण ढगाळ असेल, पाऊससुद्धा सुरू असेल, तर काही ठिकाणी जोरदार देखील कंडिशन सुरू असणार आहे. अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांची कंडिशन जर पाहायला गेलं तर एक विश्रांती देखील पाहायला मिळते त्यांना आजच्या डेटला. पण दिवस मावळता ढगांची निर्मिती अधिक प्रमाणात बनणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहायला पाहिजे. कारण की आता विश्रांती म्हटल्याच्या नंतर शेतकरी आपल्या कामांची आणि इतरही कुठल्या गोष्टींचा वेग धरतायत. म्हणजे उदाहरणार्थ सोयाबीन काही जणांच्या काढायला आल्यात, ते काढायला सुरुवात करतील, पण गोळा करणं वगैरे गोष्टीचे देखील नियोजन करावं. आणि येणाऱ्या 14 तारखेपासून तुम्हाला ही गोष्ट करायची गरज पडणार नाही. परत आजचा 11 सप्टेंबरचा जो पाऊस आहे तो नगर जिल्ह्यांमध्ये सातारा, पुणे, नाशिक पट्ट्यामध्ये आज काही ठिकाणी स्थानिक वातावरणाची कंडिशन होणार आहे. त्यामुळे या भागांमध्ये मध्यम, दुपारनंतर अजूनही काही ठिकाणी जर 12 अशी कंडिशन असणार आहे. सर्वदूर पाऊस नाही आहे, जास्तही मोठा नाही आहे, पण असे काही भाग आहेत तिथे हा कंडिशन होऊ शकते गरमीची लेवल वाढल्यामुळे. हा पट्टा जो आहे जो बनणार आहे आजच्या डेटला 11 सप्टेंबरला, तो पट्टा सरकत बीडच्या दक्षिण भागाकडनं केज माजूसुम्यापर्यंतही जाऊ शकतो. अशी ही आजच्या 11 तारखेची कंडिशन आहे. आणि वातावरण आता उद्यापासून आणखीन थोडा फरक पडणार आहे, मोकळीक पाहायला मिळणार आहे. पण प्रत्येक ठिकाणी आता बीड जिल्हा असेल, परभणी असेल, माजलगाव पट्टा असेल, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि अहमदनगर पट्टा असेल, आजची 11 आणि उद्याची 12 सप्टेंबर यांच्या भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा एक दोन ठिकाणी फटकारे येऊ शकतात. अन्यथा विश्रांतीचा वेळ यांचाही सुरू झालेला आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, बुलढाणा आणि विदर्भ त्याचबरोबर पूर्व विदर्भामध्ये पाऊस हा पडत राहणार आहे, पण आता टक्केवारी 10 ते 5 वरच येऊन ठेपली आहे. त्यामुळे सगळीकडे पाऊस पडण्याची गॅरंटी नाही आहे उद्याच्या डेटपासून. कारण की या भागांमध्ये जो LP प्रेशरचा जो डिप्रेशन होतो ते आता MP सरकलेला आहे. आज पूर्ण MP हलक्या ते मध्यम पावसाच्या, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या लाटावरती हा MP प्रदेश म्हणजे मध्य प्रदेश आहे. त्यामुळे हा सगळा पट्टा तिकडे सरकला आहे. आजची 11 सप्टेंबर धुळे, नंदुरबार भागातही चांगला जोर वाढणार आहे. नंदुरबारमध्ये बऱ्याच ठिकाणी, जळगाव, धुळ्यामध्ये काही ठिकाणी वातावरण हे सक्रिय होणार आहे. पाऊस त्यात तीव्रतेचा असणार आहे. उद्यापासून यांनाही विश्रांती तो घेतोय. म्हणजे एकंदरीत चित्र पाहायला गेलं तर 12-13 तारखेपासून विश्रांतीचा वेळ सुरू होते आणि 14-15 पासून आणखीन विश्रांती घेईल. पण मित्रांनो, पाऊस हा 100% उघडलेला नसतो. पावसामध्ये ढगांचं वातावरण हे वाढणार आहे, स्थानिक ठिकाणी पाऊस पडत राहणार आहे. पण आता जे मागं 2-4 दिवसापूर्वी जे घडले त्यामध्ये आता फरक बराचसा पडलेला आहे. 80-90% फरक हा झालेला आहे. आता जाता जाता परत एकदा काही महत्त्वाच्या टिप्स सांगून देतो. मित्रांनो, 19 तारखेपासून परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरुवात करतोय. पहिला टप्पा जोरदार आहे, त्यामध्ये 20 आणि 21 तारीख चांगली पावसाची नेमली जाते. त्यामध्ये सांगली, सोलापूरमध्ये 21-22ला तो सुरुवात करेल, पण पूर्व विदर्भातल्या आणि उत्तर महाराष्ट्रातल्या भागांना तो लवकरच सुरुवात करणार आहे. मेघगर्जना, मुसळधार पाऊस अशी त्याची ख्याती आहे आणि बऱ्याच ठिकाणी विजांचा धोका देखील संभवतो. त्यामध्ये 1 नंबरला वाशिम, यवतमाळ, हिंगोली परिसर दिसतो आहे. गडचिरोली, चंद्रपूर नेहमीप्रमाणेच राहणार आहे. तसाच मुसळधार, तसाच जोर या परतीच्या पावसामध्ये आहे. उत्तर महाराष्ट्राची विचार केला तर खानदेशपासून सुरुवात केली तर खानदेशालाही 20-21ला तो सुरुवात करेल आणि चक्क 25-24 पर्यंत हा देखील राहू शकतो. आणि त्यानंतर एक गोल्डन चान्सही मिळण्याचे संकेत आहेत, पण तो गोल्डन चान्स सगळीकडे नाही. त्या बाबतीकडे देखील आपण बोलतही राहणार आहेत. आता मॉडेलनुसार चित्रीकरण कसं आहे हे देखील पाहायचं असेल तर आपल्या THFS वेदर लाईव्हला
काही वेळातच मी एक लाईव्ह घेणार आहे, त्यानंतर तुम्ही पाहू शकता। आणि लाईव्हसाठी त्या चॅनलला तुम्हाला कमेंट जर करायचे असतील, रिप्लाय पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे तुमची कमेंट मला हायलाईटमध्ये दिसते आहे। सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय। आणि हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर सगळ्या शेतकऱ्यांना शेअर करा। आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ज्याची कमेंट मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले असतील उत्तर ते कमेंट करू नका, पण जे प्रश्न घेतले नाहीत ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते मला उत्तर कमेंट करत चला, नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। जय शिवराय, धन्यवाद।